मुलांनो, तुम्ही पण शांत बसून ऐकलं ना तर तुम्हालाही हा गोंधळ नीट कळेल आणि मज्जाही येईल. चला तर मग आस्वाद घेऊया बातम्यांच्या गोंधळाचा. हे गोंधळ घालणारी मंडळी आहेत मानसी सागले, आसावरी रानडे, राजश्री लाळे आणि अनघा डकमकर. चला तर मग ऐकूया बातम्यांची मिसळ. काय नॉस्टॅल्जिक वाटलं नाही ट्यून ऐकून? आजकाल मनोरंजनाची खूप साधन आहेत, पण फार पूर्वी रेडिओ हे एकच मनोरंजनाचं साधन होतं. सगळेजण सकाळ संध्याकाळ आवडीने रेडिओ ऐकायचे. तर रसिक प्रेक्षक हो, आमच्या या नाट्य वाचनातही एक रेडिओ आहे बरं का, पण तो फार बिघडलाय. त्या रेडिओमध्ये एकाच वेळी 4-5 स्टेशन्स लागतात. तर बघूया आपल्याला काय काय ऐकायला मिळतंय आता आमच्या या नाट्य वाचनातून. तर सादर करत आहोत बातम्यांची मिसळ. नमस्कार. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठी बातम्या आम्ही ये विविध भारती का प्रसारण केंद्र है. भाइयों और बहनों, अब आपकी पसंद के फिल्मी गीत सुनिए. मन चाहेगी. नमस्कार. आकाशवाणी सांगली महिला जगत या कार्यक्रमात सौ रसगुल्ले आपल्याला पाककृती शिकवते. नमस्कार. आकाशवाणी नागपूर श्रीमती धडपडे आपल्याला योगासनाबद्दल माहिती देते. नमस्कार. सौ राजश्री लाळे आपल्याला बातम्या देत आहेत. आजच्या ठळक बातम्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष श्री बिल क्लिंटन यांचे आज भारताच्या 8 दिवसाच्या दौऱ्यावर आगमन झाले. पंतप्रधान श्री वाजपेयी व इतर अनेक मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. श्री क्लिंटन व श्री वाजपेयी यांची भेट होताच श्री क्लिंटन म्हणाले, याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे, हम क्या करे. मांडी घालून बसा, मांडीवर मांडी नीट घाला. या प्रकारालाच पद्मासन असे म्हणतात. आता दोन्ही हात पायावर पालथे ठेवून हातावर 1 किलो मैदा घ्या, 1 किलो रवा घ्या, त्यात चिमूटभर सोडा घाला. मग हे सर्व मिश्रण एकत्र करून गाळ्यात घातले. श्री क्लिंटन व त्यांच्या पत्नी राष्ट्रपती भवनात श्री वाजपेयी यांना भेटण्यास गेले. नंतर श्री वाजपेयी लोकसभेत आले तेव्हा श्री क्लिंटन म्हणाले, मोनिका, ओ माय डार्लिंग, मोनिका. मांडीवर घेऊन बसा. या प्रकाराला बद्ध पद्मासन असे म्हणतात. आता उताणे झोपून त्यावर सर्व मैदा होता. हे मिश्रण घेऊन श्री वाजपेयी सर्व मंत्र्यांसमवेत राष्ट्रपती भवनात आले. सर्व मंत्र्यांना चाळणीत घालून नीट चाळल्यावर डोकेदुखी थांबे. हे आसन केल्याने सर्व शरीराला आणि डोक्याला रक्त पुरवठा होतो. शिवाय केस. आई गो, वैतागले मी या केसांना. अगो, मग महाभृंगराचं तेल का वापरत नाहीस? त्यांनी केस गळायचे थांबतात, शिवाय भरपूर वाढतात, असे श्री वाजपेयी म्हणाले. नंतर श्री क्लिंटन व सौ क्लिंटन यांना खलबत्त्यात घालून चांगलं कुटावं, त्यानंतर चांगलं गोळून पण घ्यावं. या स्वागताने भारवलेल्या सौ क्लिंटन श्री वाजपेयी यांना म्हणाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे 25 पर्यंत आकडे मनात मोजा. आता पोटावर झोपा आणि पाठीवर कढत कढत तेल टाका. यालाच मोहन असे म्हणतात. त्यामुळे पदार्थ कसा खुसखुशीत होतो. हे सर्व मिश्रण एका परातीत घेऊन त्यात पाणी घालून त्याचा मोठा गोळा तयार करून श्री क्लिंटन यांना भेट म्हणून देण्यात आली. ताजमहालची ही हुबेहूब केलेली प्रतिकृती पाहून श्री क्लिंटन यांना अतिशय आनंद झाला. आपला आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ न छोड़ेंगे. अब सुनिए अगला गीत जैसे लिखा है. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माफ करा, नारायण राणे यांनी आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, आपल्या
देशातील गरिबी नष्ट झालीच पाहिजे. त्यासाठी सर्व गरिबांचे बारीक बारीक गोळे करावेत आणि तळे झोपा ते सर्व तुपात तळावेत. दोन्ही पाय हळूहळू पोटाशी घ्या. तळलेल्या गोळ्यावर नंतर पाय हळूहळू तोडून टाका, म्हणजे गरीब श्रीमंत हा भेद नाहीसा होईल, असेही श्री राणे म्हणाले. ही भिंत तोडल्याशिवाय श्रीमंतांना गरिबांबद्दल कणाव वाटणार नाही, आणि अशी कणाव आली तर गरीब म्हणतील, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम एक वाटी साखर घ्या, त्यात 4 वाट्या पाणी घाला. नंतर हे मिश्रण डोक्यावर ठेवा आणि सर्व शरीर उचलून मंद गॅसवर ठेवा, म्हणजे पाक असा खमंग तयार होईल. आणि या पाकामध्ये पोहल्यावर सौ पागधरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. सौ पागधरे यांचा सत्कार करून अध्यक्ष पुढे म्हणाले, चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात. अरे हालचाल न करता पडून राहा. असे केल्याने तुमच्या सर्व शरीराला मंद वास येईल. असा वास आला म्हणजे पाक तयार झाला असं समजावं. आणि अशा तऱ्हेने गंगा शुद्धीकरण पद्धत हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी एक पत्रकार परिषद बोलावली असता एक पत्रकार म्हणाला, नाम तेरी गंगा में हो गई, पापियों के पाप. करत राहा. असे 4-5 वेळा केल्यावर मग हळूहळू पाकात टाका, म्हणजे वेलचीचा कसा मस्त वास येईल. आता सर्व तळलेले गोळे घेऊन त्यावर मिठाच्या गुळण्या करा, म्हणजे घसा चांगला साफ होईल आणि आवाज बंद करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, गिरणी कामगारांना त्यापासून फायदा होत नसेल तर अशा गिरण्या बंद करणे फायद्याचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर कार्यक्षम बनून गिरणी कामगार संप करते. मुख्यमंत्री आपल्या भाषणात कामगारांना उद्देशून पुढे म्हणाले, के पहला पहला प्यार भर के आँखों में तुम्हार, जादू नगरी से आया एक कोई जादूगर होने गोळे घ्या व ते सर्व एका काडीत सरकवा आणि ही काडी घशात घाला. 4-5 चुळा करा. आता उभे राहा. पाय ताठ ठेवा, त्यामुळे पायाला भेगा पडतील. अशा भेगांमुळे पाणी धरणातून झिरते. जर त्याची ताबडतोब दुरुस्ती केली नाही तर सर्व धरण पाकात बुडेल असा पाक करावा. नंतर सर्व गोळे एकत्र करून घ्या. असं केल्याने आपल्या मागे सीबीआयचे अधिकारी लागले आहेत. हे पाहून तस्करांनी आपल्या जवळचे 7 कोटी रुपयांचे सोने समुद्रात टाकले व पळ काढला. या प्रकरणी अधिकारी तपास करत आहेत. सर्व अधिकाऱ्यांना एक एक करून पाकात टाका. पाकात चांगले मुरल्यानंतर हे गोळे बाहेर काढा आणि ताटात ठेवून त्याच्यावर उड्या मारा, म्हणजे सर्व शरीर हलके होऊन त्याचा हवेत स्फोट होईल, असे रशियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. स्फोटामुळे यानाचे तुकडे पाकात सर्वत्र पसरतील, त्यामुळे पाक गाळून घ्यावा. आता हा गाळलेला पाक नाकाने आत ओढा. नाकाने अजिबात श्वास घेऊ नका. नाकाने श्वास घेतल्याने बाहेरील थंड हवा शरीरात जाऊन दुर्गंधी सुटली होती. त्या मृतदेहाचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी नेटाने पडून राहावे. 5 मिनिटे स्वस्थ पडून राहिल्यावर सर्व शरीरास आराम. मिळणार नाही. थंड झालेल्या पाकात परत गुलाबजाम घालून ते डिशमध्ये घाला. वरून डेकोरेशनसाठी बदाम, पिस्ते, काजू यांचे काप पण घाला. आणि ही डिश अजिबात खाऊ नका, कारण गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला अपाय होतो व त्यामुळे शरीर अतिशय थंड होते. आजचे हवामान आतापर्यंतच्या हवामानाचा निचांकच आहे. या हवेमुळे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए हो. ठंडे ठंडे पानी गुलाबजाम से सुरेख दिसतील तेव्हा भगिनींनो, हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या पतिराजांना जरूर खायला घाला. आणि बांधेसूद राहा. हा व्यायाम केल्याने लठ्ठपणा अजिबात जात नाही. त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी नेतील. या अत्याधुनिक पाणबुड्यामुळे सागर संपत्तीचा अभिप्राय पत्राने नक्की कळवा. नमस्कार. याबरोबरच बारीक झाल्याचे कळवा. नमस्कार. अच्छा तो हम चलते हैं. अच्छा तो हम चलते हैं. नमस्कार. Once more, guys, once more. छोटा
शेवटचा पाठ फक्त वाचतो कारण बरेच कार्यक्रम पुढे व्हायचे अजून. उड्या मारा म्हणजे सर्व शरीर हलके होऊन त्याचा हवेत स्फोट होईल असे रशियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. स्फोटामुळे यानाचे तुकडे पाकात सर्वत्र पसरतील, त्यामुळे पाक गाळून घ्यावा. आता हा गाळलेला पाक नाकाने आत ओढा, तोंडाने अजिबात श्वास घेऊ नका. नाकाने श्वास घेतल्याने बाहेरील थंड हवा शरीरात जाऊन दुर्गंधी सुटली होती. या मृतदेहाचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी नेताने पडून राहावे. 5 मिनिटे स्वस्थ पडून राहिल्यावर सर्व शरीरास आराम. मिळणार नाही. थंड झालेल्या पाकात परत गुलाबजाम घालून ते डिशमध्ये घाला. वरून डेकोरेशनसाठी बदाम, पिस्ते, काजू यांचे काप पण घाला. आणि ही डिश अजिबात खाऊ नका कारण गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला अपाय होतो आणि त्यामुळे शरीर अतिशय थंड होते. आजचे हवामान आतापर्यंतच्या हवामानाचा नीचांकच आहे. या हवेमुळे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए हो. ठंडे ठंडे पानी से गुलाबजाम सुरेख दिसतील. तेव्हा भगिनींनो, हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या पतिराजांना जरूर खायला घाला. आणि बांधेसूद व्हा. हा व्यायाम केल्याने लठ्ठपणा अजिबात जात नाही. त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी नेतील. या अत्याधुनिक पाणपुड्यांमुळे सागर संपत्तीचा अभिप्राय पत्राने नक्की कळवा. नमस्कार. याबरोबरच बारीक झाल्याचे कळवा. नमस्कार. अच्छा तो हम चलते हैं. अच्छा तो हम चलते हैं.